नमस्कार मंडळी. आजचा हा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुमच्याशी मनापासून 2 शब्द बोलू इच्छिते. आज तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो फक्त माहिती देण्यासाठी नाही, तर तो तुमच्या विचारांमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी आहे. या एका विषयासाठी ग्रंथ, परंपरा, शास्त्र, लोककथा आणि अनुभव या सगळ्यांचा सखोल अभ्यास करून हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. कारण भोगी हा सण फक्त भोगी रे भोगी एवढ्यावर संपत नाही, तो आपल्या जीवनाला दिशा देणारा सण आहे. आजकाल खूप व्हिडिओ दिसतात, पण खोल अर्थ समजावून सांगणारे खूप कमी असतात. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ हळूहळू शांतपणे पूर्ण ऐकावा अशी माझी नम्र विनंती आहे. आणि मंडळी, जर तुम्हाला वाटत असेल की अशी शुद्ध सनातन परंपरेवर आधारित माहिती अजून लोकांपर्यंत पोहोचायला हवी, तर व्हिडिओ सुरू करण्याआधीच एक छोटासा आधार द्या. फक्त एक लाईक करा. तुमचा तो एक लाईक या मेहनतीला बळ देतो आणि हा संदेश योग्य लोकांपर्यंत पोहोचवतो. आणि जर तुम्ही अशाच अर्थपूर्ण, शास्त्रीय आणि मनाला भिडणाऱ्या विषयांसाठी इथे पहिल्यांदाच आला असाल, तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कारण हा चॅनल फक्त व्हिडिओसाठी नाही, तर विचारांसाठी आहे. चला तर मग आजच्या या पवित्र भोगीच्या दिवशी आपण जाणून घेऊया, भोगी का करतात, भोगी म्हणजे काय आणि भोगी आपल्याला काय शिकवते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेला एक विचार कदाचित तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. भोगी म्हणजे नेमकं काय? भोगी हा मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. पण भोगीचा अर्थ केवळ आदला दिवस एवढंच मर्यादित नाही. भोगी म्हणजे जुनं सोडून नवीन स्वीकारण्याचा दिवस. भोगी म्हणजे आळस, अहंकार, राग, मत्सर, नकारात्मकता या सगळ्यांना जाळून टाकण्याचा दिवस आहे. भोगी म्हणजे मन, शरीर आणि घर या तिन्हीची शुद्धी आहे. भोगी आणि सूर्य यांचा संबंध काय? तर मंडळी, भोगीच्या दुसऱ्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. म्हणजेच सूर्य उत्तरायणाला सुरुवात करतो. उत्तरायण म्हणजे काय? उत्तरायण म्हणजे प्रकाशाकडे जाणं, उत्कर्षाकडे जाणं, अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करणं. भोगी हा त्या परिवर्तनाचा पहिला टप्पा आहे. जसं घर साफ करायच्या आधी आपण कचरा बाहेर काढतो, तसंच जीवनात नवीन सुरुवात करण्याआधी जुन्या गोष्टी जाळाव्या लागतात. तर भोगी का करावी, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. भोगी का करावी? कारण भोगी हा दिवस आपल्याला शिकवतो स्वतःला हलकं कसं करायचं. आपण वर्षभर मनात कितीतरी गोष्टी साठवून ठेवतो. दुःख, अपमान, राग, अपयश, भीती. भोगी आपल्याला सांगते, या सगळ्याला आग लाव. आग म्हणजे विनाश नव्हे, आग म्हणजे शुद्धी. भोगीची आग फक्त आग नाही, ती आहे संस्कार. भोगीच्या दिवशी पेटवली जाणारी आग फक्त लाकडाची आग नसते, ती असते संस्काराची आग. त्या आगीत आपण जुने कपडे टाकतो, म्हणजे जुनी ओळख सोडतो. त्या आगीत आपण सुकलेली पाने टाकतो, म्हणजे जुन्या आठवणी सोडतो. त्या आगीत आपण गौऱ्या टाकतो, म्हणजेच शेती, पृथ्वी आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. तर भोगीच्या आगीत काय टाकू नये? आजकाल अनेक ठिकाणी प्लास्टिक, रबर, टायर हे सगळं टाकलं जातं, पण हे मोठं पाप आहे. भोगीची आग ही यज्ञकुंडासारखी पवित्र मानली जाते. त्यात अशुद्ध गोष्टी टाकणं म्हणजे देवतेचा अपमान करणं. भोगीच्या दिवशी काय करावं? तर भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं, सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावं. स्नान म्हणजे फक्त शरीर धुणं नव्हे, स्नान म्हणजे विचार स्वच्छ करणं. स्नानानंतर घर स्वच्छ करावं. घर स्वच्छ करणं म्हणजे मन स्वच्छ करण्याची सुरुवात. तर देवपूजा का करावी? भोगीच्या दिवशी सूर्यदेव, गणपती, कुलदेवता यांची पूजा करावी. कारण सूर्य हा ऊर्जा देतो, गणपती अडथळे दूर करतो आणि कुलदैवत आपली रक्षा करतो. भोगीचे भोग. भोगीचे अन्न हे वेगळे का असते? भोगीच्या दिवशी खाल्लं जाणारं अन्न हे शास्त्रीय दृष्ट्या ठरवलेलं असतं. बाजरी, हरभरा, वांगी, तीळ, गूळ हे सगळं उष्ण प्रकृतीचं अन्न आहे. थंडीमध्ये शरीराला उष्णता देण्यासाठी हे अन्न खूप उपयुक्त असतं. भोगविडे म्हणजे काय? भोगविडे म्हणजे नवविवाहित स्त्रीचा सन्मान. ती घरात लक्ष्मी म्हणून प्रवेश करते, म्हणून तिला भोग दिले जातात. भोगविडे म्हणजे नात्यामधील गोडवा जपण्याचा सण. भोगीच्या दिवशी आता काय करू नये हे पाहूयात. या दिवशी वाद घालू नये. भोगीच्या दिवशी शिवीगाळ करू नये, वाईट बोलू नये, कोणाला दुखवू नये. कारण भोगी म्हणजे नकारात्मकता जाळण्याचा दिवस आहे, वाढवण्याचा नाही. भोगीचं गूढ आध्यात्मिक अर्थ. भोगी आपल्याला शिकवते, जे जाळता येत नाही ते आयुष्य जाळतं. म्हणून जुनं सोडा, नवीन स्वीकारा. मंडळी, आजचा हा विषय इथे संपत नाही.
कारण भोगी हा सण नाही, तो एक संकल्प आहे. आज तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असाल तर एक क्षण डोळे बंद करा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. या वर्षी मला काय जाळायचं आहे? राग, भीती, अपयशाची आठवण की लोक काय म्हणतील याची चिंता? या भोगीला फक्त आगीत लागून टाकू नका, तर मनात साठवलेली नकारात्मकता टाका. कारण ज्या दिवशी माणूस जुनं सोडतो त्याच दिवशी त्याचं नवीन आयुष्य सुरू होतं. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल, जर एकतरी वाक्य तुमच्या जीवनाशी जोडले गेलेलं असेल, तर हा व्हिडिओ लाईक करा. कारण तुमचा एक लाईक या ज्ञानाला अजून लोकांपर्यंत पोहोचवेल. आणि हो, अशाच शुद्ध, शास्त्रीय आणि मनाला स्पर्श करणाऱ्या सनातन परंपरेच्या कथा, सणांचे गूढ अर्थ आणि जीवन बदलवणारे विचार दररोज ऐकायचे असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी पुन्हा भेटेन अशाच एका अर्थपूर्ण विषयासह. तोपर्यंत लक्षात ठेवा, जुनं जाळा, नवीन स्वीकारा. हीच खरी भोगी आहे. भोगी आणि संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.